नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय पालक आणि बटाट्यापासून पराठा। हा आपण मुलांना टिफिनला देऊ शकतो किंवा सकाळी नाश्त्यासाठीही बनवू शकतोय। मुलांना आणि मोठ्या माणसांना सर्वांनाच हा पराठा खूप आवडेल। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि कमेंट करा। इथे आपण एक मोठी जुडी पालक घेतलाय, तो स्वच्छ धुवून निवडून घेतलाय। आता इथे आपल्याला पालक उकडून घ्यायचा आहे। जोपर्यंत पालक उकडतोय तोपर्यंत आपण उकडलेले बटाटे घेतलेत। हे आपल्याला हाताने स्मॅश करायचे आहेत किंवा किसणीने किसले किंवा स्मॅशरने मॅश केले तरीही चालतील। इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले। ते अशा प्रकारे आपल्याला बारीक कुस्करून घ्यायचे। यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकतो। चवीप्रमाणे मीठ, धना पावडर, जिरा पावडर, मिरपूड आणि लाल मिरची पावडर इथे मी घालून घेतली आहे। आपण आपल्याला आवडेल त्या पद्धतीचे मसाले इथे घालून घ्यायचे आणि हे छान एकजीव करून घ्यायचे। आता हे मिक्स करूनच आपला पालक छान उकडला जातो। आता हा उकडलेला पालक आपल्याला थंड पाण्यात घालून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्या पालकाचा कलर चेंज होत नाही। थंड पाण्यामध्ये थोडा वेळ बुडवल्यानंतर आपल्याला हा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। यामध्ये आपण 1 इंच आल्याचा तुकडा किसून घालायचा आहे, त्यामुळे हा मिक्सरला छान वाटला जातो आणि आपल्या पराठ्यांनाही छान टेस्ट येते। आता इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये जिरं, ओवा, मीठ आणि तीळ घालून घेतले। आता आपण जे पालक मिक्सरला वाटले ते घालून घ्यायचे आणि याचं छान पीठ मळून घ्यायचे। आपण जसं चपातीसाठी पीठ भिजवतो तसंच आपल्याला इथे मऊसूत पीठ भिजवून घ्यायचे। मुले पालक भाजी आवडीने खात नाही, अशा प्रकारे जर आपण पराठे केले तर मुले हे नक्कीच आवडीने खातात। मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून मी परत त्या पाण्यामध्येच हे वाटून घेतले। आता या पिठाला आपण थोडंसं तेल लावून हे रेस्ट करण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचे। पीठ छान मळून घेतलं की आपले पराठे छान होतात। 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे साईडला झाकून ठेवायचे, म्हणजे आपल्या पराठ्यांसाठी पीठ छान मुरलं जातं। इथे पीठ आपलं छान भिजलंय। आता आपण याचे पराठे लाटून घेणार आहोत। आपण हव्या त्या आकारात आणि हवं तसं स्टफिंग भरून इथे पराठे लाटून घ्यायचे। जसं आपल्याला आवडत असेल, सोपं पडत असेल त्या प्रकारे आपण इथे पराठे लाटून घ्यायचे। मी इथे आधी एक मोठी पोळी लाटून घेणार आहे, त्यावर आपण जो बटाटा कुस्करलेला करून ठेवलेला होता त्याचं मिश्रण घालून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व बाजूनी बटाट्याचं मिश्रण लावून घेतेय। आपण हवं तर जसं पुरणपोळीला मध्ये पुरण भरतो त्या पद्धतीनेही भरून हे पराठा लाटून घेऊ शकता किंवा 2 पोळ्या लाटून मध्ये सारण भरून तशा प्रकारेही हा पराठा बनवू शकता। आपण हवा त्या प्रकारे बनवून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे। अशा प्रकारे अलगद हाताने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपला तवाही तापतोय। आता आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। तव्यावर पराठा टाकला की सर्व बाजूंनी तेल सोडून घ्यायचे, त्यामुळे आपला पराठा छान खरपूस भाजला जातो। आपण तेलाऐवजी तुपाचाही इथे वापर करू शकतो। अशाच प्रकारे आपल्याला पराठा उलटून पलटून भाजून घ्यायचा आहे। आपण हा पराठा दही, लोणी, लोणचं कशासोबतही खाऊ शकतो। हे आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपण असाच खाल्ला तरीही हा पराठा खूप छान लागतो। आजची पराठ्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।